आज नाशिक जिल्ह्यातील मोठा महादेव या ठिकाणी यशू न्यूज चॅनल थोडी ट्रस्टीकडून विश्वास्त मंडळीकडून थोडी माहिती घेत आहे मंदिरासाठी. नमस्कार, मी शरद लालचंद पवार, पिनाकेश्वर ट्रस्ट मध्ये विश्वस्त आहे. आमचं हे पिनाकेश्वर महादेव मंदिर अतिशय पुरातन असून इथं प्रभू रामचंद्रांनी वास्तव्य केलेलं आहे. त्यांनी स्वतः इथल्या या पिंडीचं स्थापन केलेलं आहे. प्रभू रामचंद्रापासून आज तागत या इथल्या भाविक भक्तांचं ओढ वाढताना दिसते. मध्यंतरी 1960च्या दशकात संत जनार्दन स्वामी महाराजांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला. त्यांनी जेवढे शिवलिंग बांधलेले आहेत त्या शिवलिंगामध्ये हे जातेगावचं पिनाकेश्वर महादेव मंदिर हे पहिले मंदिर त्यांनी बांधलेलं आहे. नागेश्वर मध्ये अंदरसूल इथे त्यांनी तपश्चर्या केली. तिथं साक्षात्कार शिवशंकराचा त्यांना झाला. प्रत्यक्ष शिवशंकरांनी त्यांना आज्ञा केली का जातेगावी पिनाकेश्वरी तिथं त्या मंदिराचा जीर्णोद्धार करा. तेव्हापासून आज तागायत इथं मोठ्या प्रमाणात भाविक भक्त दर्शनासाठी येत असतात. हे अतिशय जागृत देवस्थान आहे. आतापर्यंत जेही भक्त इथं नतमस्तक होतात त्यांच्या इच्छा आकांक्षा पूर्ण यशस्वी होतात. जो बी मनात मनोधैर्य ठेवला, जे इच्छा प्रगट केली ती इच्छा पूर्ण होते. असं हे मोठा महादेव या नाशिक जिल्ह्यामध्ये पहिले आपल्या त्र्यंबकेश्वर येथील ज्योतिर्लिंग आणि त्याच्यानंतर जातेगाव हे मोठा महादेव म्हणून उंच टेकडावर अतिशय निसर्गरम्य वातावरणात हे मंदिर आहे. इकडं त्रिवेणी संगम म्हणजे जळगाव जिल्हा, नाशिक जिल्हा, छत्रपती संभाजीनगर जिल्हा या त्रिवेणी संगमात हे पिनाकेश्वर देवस्थान वसलेलं आहे. या पूर्व बाजूस औरंगाबाद आणि जळगाव जिल्ह्याचं जे कन्नड तालुक्यातलं जे आट्रम घाट आहे तो आट्रम घाटामधला अभयारण्य, गवताळ अभयारण्य म्हणतात, तो अभयारण्य इथपर्यंत पोहोचलेला आहे. उत्तर दिशेने जर पाहिलं असं घनदाट जंगल तुम्हाला दिसेल. अतिशय रोमॅन्टिक वातावरण इथे आहे. विहंगम दृश्य इथे तुम्हाला पाहावयास मिळेल. आपणही अवश्य भेट द्या आणि या पिनाकेश्वर चरणी लीन व्हा. धन्यवाद. आजचा श्रावणी पहिला सोमवार आहे. त्यात नागपंचमीचा सण असल्या कारणाने भाविक भक्त इथला ओढ आतापर्यंत अलोट अशी गर्दी झालेली आहे. 20-30 हजार भाविक भक्त आज दर्शनाचा लाभ घेतील आणि ट्रस्टीच्या वतीने त्यांचं दर्शन अतिशय सुस्थितीत व्हावं अशी व्यवस्था केलेली आहे. दर्शन बारीचा व्यवस्थित केलेली आहे. स्वयंसेवक इथं तैनात आहेत. प्रत्येकाचं दर्शन हे व्यवस्थितरित्या चालू आहे. भाविकांसाठी विश्वासाकडून दर्शन बारी केलेली आहे. नवीन हे कोर्टचं काम चालू असल्या कारणाने दर्शन बारीची व्यवस्था अतिशय जवळून केलेली आहे. प्रत्येकाचं दर्शन व्यवस्थित होत आहे. परत मागच्या वेळेस फोर व्हीलरचा अपघात झाल्यामुळे यावर्षी पायथ्यापर्यंतच फोर व्हीलरची व्यवस्था केलेली आहे. तिथून सर्व भाविक भक्त पायीच येत आहे जेणेकरून अपघात होणार नाही. हे जे बाउन्सर आहे आम्ही ट्रस्टीने त्यांच्या काही योग्य असं मानधन देऊन जे भाविक भक्त आहे त्यांचं दर्शन सुरळीत पार पाडावं यासाठी गर्भगृहात 4-5 बाउन्सर, दर्शन रांगेत 4-5 बाउन्सर आणि आउटला 4-5 बाउन्सर अशी त्यांची व्यवस्था करण्यात आलेली आहे. स्वतः ही व्यवस्था करण्यात आलेली आहे. पोलीस फोर्स खाली ट्रॅफिक साठी बरेचसे उपलब्ध आहे. इथं पिनाकेश्वर मंदिराच्या आसपास पण होमगार्ड असेल, पोलीस प्रशासन असेल,
हे अतिशय व्यवस्थित चोख बंदोबस्त पार पाडत आहे. अतिशय सुरळीतपणे यात्रा इथे चालू आहे. राणी जाधव येणारे कॉल.